आज LPG विषयी KYC करण्यासाठी भरपूर बातम्या येऊ लागलेल्या आहेत। याचमुळे ग्राहकाच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे। प्रत्येक वर्षी प्रत्येक ग्राहकाला KYC करणं गरजेचं आहे का? KYC केली तरच गॅस सिलेंडर मिळणार का? या संदर्भात पेट्रोल एवं गॅस संदर्भात मंत्रालयाने एक जाहिरात प्रसिद्ध करून KYC कोणाला करायचे, प्रत्येक वर्षी KYC कोणाला बंधनकारक आहे याच्याबद्दल प्रेस नोटमध्ये माहिती देण्यात आलेली आहे। KYC संदर्भात जे इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे ती काही नवीन नाही, त्याबद्दल पहिल्यांदा इन्फॉर्मेशन दिलेली आहे। जे काही LPG धारक गॅस धारक आहेत त्यांना एक वेळेस KYC करणं बंधनकारक आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना 7वा, 8वा, 9वा जेव्हा गॅस रिफिल करणार त्यावेळेस प्रत्येक वर्षी KYC करणं बंधनकारक आहे। त्यामुळे प्रत्येक वर्षी KYC करण्यासाठी सांगितलं जातं। जे काही इतर लाभार्थी असतील त्यांना एकदाच KYC करणं आवश्यक आहे, पण PMUY म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस ज्या व्यक्तींना असेल त्यांना दरवर्षी KYC करणं कंपल्सरी आहे, तरच त्यांना मिळाली जाणारी सबसिडी ही त्यांच्या खात्यात जमा केली जाईल किंवा वितरित केली जाईल, अन्यथा त्यांना ती सबसिडी मिळत नाही। त्यामुळे ज्या महिला LPG गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेत असतील त्या महिलांनी दरवर्षी KYC करणं बंधनकारक आहे। ती KYC कशी करायची? ती KYC आपल्या जवळच्या ज्या ठिकाणी गॅस एजन्सी असतील व धारक असतील त्यांच्याकडे जाऊन ही KYC पूर्ण करणं गरजेचं आहे। धन्यवाद।